सुप्रभात मंडळी, आज गोव्यातला तिसरा दिवस आणि ॲक्च्युली काल खूप हेडिक झाला दिवस, पूर्ण दिवस बाहेर फिरण्यात गेला. त्यामुळे आज मॉर्निंगला काही आम्ही ठेवलं नाही प्लॅन. आपला रात्री आहे सरप्राईज, एक क्रूजवर जाणार आहे आपण तिकडे डिनर करण्यासाठी. पण ती रात्री लेट नाईट आहे, 8:30 वाजता आहे आपलं. तर मग आताच इकडे जवळपास लंचसाठी जातो आहे. सकाळी नाश्ता मस्त झालेला, इडली, मेंदू वडा, डोसा वगैरे. त्यामुळे आता जरा लंच आम्ही लेटच करतो आणि लाईटच खाऊ. त्यामुळे आता एक जवळच तिकडनं आपण काल पार्सल पण आणलेलं वर्षा हॉटेलमधून, तिकडे शक्यतो जाऊ आता लंच करायला. तर व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहू शकता, मस्त नारळाची झाड आहे. आजचा तिसरा दिवस आहे आपल्याला. सरळ राईड घेऊन लेफ्ट जाऊन आपलं कलिंगड बीचला जातो. बरोबर इकडेच पुढे एक हॉटेल आहे, तिथेच आपण आजचं लंच करणार आहोत. मित्रांनो, समोरच पाहू शकता वर्षा लंच होम. इथे आता आपण जेवायला जाणार. तर मित्रांनो, हे वर्षा लंच होमचं मेन्यू कार्ड आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचे रेट पाहू शकता. रिजनेबल आहे, एकदम महाग पण नाही. एकदम बीचचं थोडं लांब असल्यामुळे थोडं रेट पण कमीच आहे. बीचच्या जवळ खूप हॉटेल महाग आहे तिथे गोव्यात आहे. तर आम्ही आता मटर पनीर आणि तंदुरी रोटी मागवली आणि त्यानंतर दाल खिचडी. मित्रांनो, मस्त की लंच करून आता आलेलो आहे आम्ही वर्षा हॉटेलला. तिकडे गेलेलो, तसं व्हिडिओ तुम्ही पाहिलंच असेल. तर तिकडे मटर पनीर खाल्लं आणि तंदुरी रोटी घेतलेली आणि त्यानंतर जरा लाईटच खायचं होतं, त्यामुळे दाल खिचडी मागवलेली. तर पण कसं होतं जेवण, टेस्ट कशी होती? छान होतं जेवण. हां, आणि सर्व म्हणजे तिखट वगैरे होतं, म्हणजे गोड नव्हतं. त्यामुळे आणि आपल्याला महाराष्ट्रात पद्धत बोललं तर आपल्या गोड नाही आवडत, थोडंफार तिखटच लागतंच. त्याप्रमाणे बरोबर होतं जेवण. आणि आज व्हेजच खाल्लं आम्ही. तर 2 दिवस नॉनव्हेजच खात होतो. तर बोललो आज व्हेज खाऊया. परत रात्री आपण क्रूजला जाणार आहे, तिथे पण आपल्याला नॉनव्हेजच खायचं आहे. तिथे तर अनलिमिटेड म्हणजे असणार आहे, बुफे टाईपच असणार आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ आपण नंतर रात्री निघाल्याच कंटिन्यू करू. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो, आता रेडी झालेलो आहे. ॲक्च्युली वेळ आहे आमचं डिनर 8:30ला आहे आमचं डिनर, क्रूज डिनर. पण आता 6:30 वाजलेले. मग घरी बसून पण बोर होतं, तर बोललो आता इथून जवळ एक 2 किलोमीटर बागा बीच आहे, तर बोललो थोडा वॉक पण होईल. आता आम्ही चालत चाललेलो आहे बागा बीचला. तर आता हा व्हिडिओ पाहत राहा. तर मित्रांनो, गोव्यामध्ये ट्रॅफिक असल्यामुळे आता आम्ही बागा बीचला नाही जातो, डायरेक्ट डॉल्फिन पॉईंटला जातो. ते आमची बस येणार. समझ में नहीं आता तुझे, मित्रांनो, आपली समोर दिसते ती आपली क्रूज आहे फिशरमॅन. पुढचे 3 तास आता आपण क्रूजवर असणार आहे आणि क्रिसमस एन्जॉय करू.
मित्रांनो, आजचा आमचा गोव्याचा चौथा दिवस. काल रात्री रूमवर येईपर्यंत उशीर झाला, 1:30-2 वाजले. त्यामुळे आताची सुरुवात डायरेक्ट दुपारी होते. तर आमचा आता नाश्ता पण स्किप झाला आहे, त्यामुळे आता डायरेक्ट लंचला जाऊ आणि त्यानंतर इथे जवळचे काही पॉईंट्स आहेत आपले बीचेस या चपोरा पोर्ट वगैरे, मग ते ट्राय करू. आज जमतंय का, कारण आज जास्ती पण हेडिक करणार ना, उद्या सकाळी आमची ट्रेन आहे. त्यामुळे आज जवळपासच सगळं फिरून घेऊ. रुपाली पण रेडी आहे, आता निघायचं ना. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बागा बीचवर. बघू शकता, हा बीच कधी पण भरलेला असतो. तरी आम्ही दुपारच्या टायमाला आलो आहे, तरी पण क्राऊड आहे बीचवर. वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण बरेचसं होतं.
तर मित्रांनो आता रूमवर रिटर्न आलेलो आहे आम्ही. ॲक्च्युली कुठे जास्ती गेलो नाही. बागा बीच आणि कलिंगड बीच हे दोनच बीचवर गेलो आणि रूमवर आलो रिटर्न. तर मित्रांनो या रात्रीचा व्ह्यू पाहू शकता. ही आमची आता शेवटची रात्र आहे गोव्यामध्ये. उद्या सकाळी आमची 10 वाजताची ट्रेन आहे थिविम स्टेशनवरून. तर आता ही आपली गोवा टूर इथे संपते आहे आणि त्यानंतर आता आम्ही कोकणात जाणार आहे. तर नेक्स्ट आपल्या व्लॉगमध्ये तुम्हाला कोकणातले व्हिडिओ पाहायला भेटतील. मस्त होऊ शकतं, शांत वातावरण आहे. जरा गावात असल्यामुळे तो एक फील येतो आपल्या कोकणातला. पण आंब्याची झाडं आहेत, झाडाखालती असं मस्त शांत उभं आहे वातावरण. आज जरा इकडे रूम्स पण खाली आहेत, नाही तर 2-3 दिवस टुरिस्ट बरेच होते तर जरा एवढी शांतता नव्हती. आज जरा शांतता आहे, त्यामुळे 2-3 दिवसांनी आज इकडे मस्त जेवण केल्यानंतर वॉक करून आता इकडे थांबलेलो आहे. तर मित्रांनो आता फायनली वेळ आलेली आहे गोवा सोडून आपल्या महाराष्ट्रात जायची. 4 दिवस इकडे कुल धमाल झालेली. लोक बोलतात सीझनमध्ये गर्दी असते जाऊ नये, पण एवढं असं काय वाटलं नाही. बाकी असे हॉटेल्स वगैरेचे रेट एवढे फक्त थोडेसे फरक पडतो आपण जर राहतो ते. बाकी आपण जे खातो इथं तेवढे रेट एवढे नाहीच आहेत, जे नॉर्मली असतात तसेच आहेत, वर्षभर असतात. तर तुम्ही पण कधी आलात तर या टायमाला व्हिजिट करा, थोडी जास्ती मजा येईल. तर भेटूया आता आपण महाराष्ट्र. फायनली आपली ट्रेन आलेली आहे. इथे पनवेल स्पेशल 1 तास उशीर आहे, पण पुढे कव्हर करेल असं वाटतं. मित्रांनो पाहू शकता आता चिपळूण स्टेशन आलेलं आहे. आता एकच स्टेशन राहिलं आपलं खेळ, तिथून आपण जाऊ आपल्याला. चिपळूण खेळला जरा चढतील लोक, आधी एवढे कोण चढले नाही.